न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। क्रांतिसिंह नाना पाटील यांची 126वी जयंती उत्साहात संपन्न। स्वातंत्र्याच्या लढ्यात इंग्रज सत्तेला हादरा देणारे, प्रतिसरकारची मुहूर्तमेढ रोवणारे, क्रांतीची मशाल पेटवणारे क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या 126व्या जयंती निमित्त विटा शहर देशभक्तीच्या आणि क्रांतीच्या घोषणांनी दुमदुमून गेले। सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील विटा शहरात क्रांतिसिंह नाना पाटील लोक विद्यापीठ आणि विटा हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या 126व्या जयंतीनिमित्त भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले। कार्यक्रमाची सुरुवात क्रांतिसिंह नाना पाटील लोक विद्यापीठ येथे उभारण्यात आलेल्या अर्धपुतळ्यास पुष्पहार अर्पण करून झाली। त्यानंतर विटा हायस्कूलमध्ये त्यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले आणि क्रांतिसिंहांच्या प्रतिमेसह भव्य शोभायात्रेला प्रारंभ झाला। विटा शहराच्या प्रमुख मार्गांवरून निघालेल्या या शोभायात्रेत देशभक्तीपर घोषणा, विद्यार्थ्यांचा उत्साह आणि क्रांतिसिंहांच्या विचारांचा जागर पाहायला मिळाला। मार्गात छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, लोकनेते यशवंतराव चव्हाण आणि हणमंतराव पाटील यांच्या प्रतिमांना अभिवादन करण्यात आले। या शोभायात्रेत माधवराव मोहितेदादा, सुभाष पाटील, विलासराव पाटील, भाई सुभाष पवार, पांडुरंग शितोळे, मुख्याध्यापक जाधव, नानासाहेब पाटील, स्वाती पाटील, इंद्रजित पाटील, तानाजी धनवडे, रणजित पाटील, संग्रामसिंह देशमुख माहुलीकर यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी, पालक आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। क्रांतिसिंहांच्या विचारांचा वारसा जपणारी ही शोभायात्रा उत्साह, शिस्त आणि देशप्रेमाचा संदेश देणारी ठरली। आणि आता क्रांतिसिंह नाना पाटील यांचे नातू सुभाष पाटील यांनी 126व्या जयंतीनिमित्त नेमकं काय सांगितलं, त्यांचीच ही खास प्रतिक्रिया। चला ऐकूया। इंडिया न्यूज 28 पुणे विभाग प्रमुख दिलीप गायकवाडची रिपोर्ट। आज या जयंतीच्या निमित्तानं प्रभात फेरीसाठी आपण सगळेजण इथं क्रांतिसिंह नाना पाटील पुतळ्याला हार घालून अभिवादन करण्यासाठी जमलेलो आहोत। क्रांतिसिंह नाना पाटील शैक्षणिक संकुलातर्फे 1 ऑगस्ट ते 9 ऑगस्ट असा आपण क्रांती सप्ताह साजरा करत असतो। विविध उपक्रम या दरम्यान आपण राबवत असतो। त्यापैकी आज महत्त्वाचा म्हणजे 3 ऑगस्टचा दिवस, क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जयंतीचा दिवस। आता याच क्रांतिसिंह नाना पाटील जयंती सप्ताहाच्या दरम्यान 6 तारखेला आपण क्रांतिसिंह नाना पाटलांच्या नावानं जो काही सामाजिक पुरस्कार दरवर्षी देतो, तो पुरस्कार पण यावर्षी डी राजा यांना देणार आहोत। त्याचबरोबर विद्यार्थ्यांना विविध गुणदर्शन त्यांचे दाखवता यावेत यासाठी वेगवेगळ्या स्पर्धांचे पण आयोजन आपण दरवर्षी करत असतो। असेच वेगवेगळ्या उपक्रमांचं आयोजन आपण इथून पुढेही करू अशी ग्वाही देतो मी। क्रांतिसिंह नाना पाटलांचा भारत माता की वंदे मातरम। आज क्रांतिसिंह नाना पाटील यांची 126वी जयंती आहे। क्रांतिसिंह नाना पाटील लोक विद्यापीठामध्ये दरवर्षीप्रमाणे आम्ही 1 ऑगस्ट ते 9 ऑगस्ट या कालावधीमध्ये क्रांतिसिंह नाना पाटील जयंती सप्ताहाचं आयोजन करत असतोय। 1 ऑगस्टला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती असते आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा स्मृतिदिवस असतो। या दिवशी आम्ही या क्रांती सप्ताहाचा शुभारंभ करत असतो आणि 3 तारखेला आज त्यांच्या जयंती दिवशी या विटे शहरातून क्रांतिसिंह नाना पाटलांच्या प्रतिमेची शोभायात्रा काढत असतोय। त्याचबरोबर क्रांतिसिंह नाना पाटलांच्या नावाचा पुरस्कार 6 तारखेला आपण डी राजा यांना देणार आहोत। त्याचे पाहुणे आहेत कॉम्रेड भालचंद्र कांगो। त्याच्याशिवाय 9 तारखेला या सगळ्या सप्ताहाचा समारोप असतोय। या समारोपाला तालुका पंचायतचे गटशिक्षणाधिकारी आणि विकास राजे हे समारोपाचे पाहुणे म्हणून येणार आहेत। याशिवाय या मधल्या कालावधीमध्ये विविध उपक्रम आपण राबवत असतो। या उपक्रमातून विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य चळवळीची माहिती व्हावी, स्वातंत्र्य लढ्याविषयी माहिती व्हावी आणि क्रांतिसिंह नाना पाटलांचं जीवन सगळ्यांना समजावं या दृष्टीनं या सगळ्या सप्ताहाचं आयोजन केलेलं असते। चालू वर्षाला हा सप्ताह आपण चालू केलेला आहे।